नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. अक्षय तृतीया ही 19 एप्रिल 2026 रोजी रविवारी आहे. मैत्रिणींनो, वर्षातून एकदाच येणारा असा एक दिवस आहे ज्या दिवशी केलेले प्रत्येक पुण्य, प्रत्येक दान आणि प्रत्येक पूजा कधीही संपत नाही. तो दिवस म्हणजे अक्षय तृतीया. आज आपण जाणून घेणार आहोत या दिवशी काय करावे, पूजा कशी करावी आणि कसे आपले आयुष्य अक्षय सुखाने भरून जाईल. या सर्व गोष्टी आपण व्हिडिओत जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक करा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. अक्षय तृतीयेचं महत्त्व. अक्षय म्हणजे कधीही न संपणारे. या दिवशी केलेले पुण्य, दान, जप, तप हे अक्षय म्हणजेच न संपणारं आहे असं मानलं जातं. अशी मान्यता आहे की या दिवशी भगवान विष्णूंचा अवतार परशुराम यांचा जन्म झाला. गंगा मातेचे पृथ्वीवर आगमन झाले. महाभारत लेखनाची सुरुवात झाली. म्हणून हा दिवस अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो. पूजा कशी करावी. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करा. घरात भगवान विष्णू आणि लक्ष्मी मातेची प्रतिमा ठेवा. त्यांना पिवळी फुले, तुळशी आणि अक्षता अर्पण करा. दिवा लावा आणि गंध, फुलं, नैवेद्य अर्पण करा. आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. शक्य असेल तर गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवा. विशेषतः या दिवशी सोने खरेदी करणे अतिशय शुभ मानले जाते. अक्षय तृतीयेच्या पूजेचे फळ. या दिवशी केलेली पूजा आपल्याला काय काय देते, तर कधीही न संपणारी धनसंपत्ती देते. घरात सुख, शांती आणि समृद्धी आणते. नकारात्मक ऊर्जा दूर होते. कुटुंबात आनंद आणि प्रेम वाढतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपले नशीब उजळायला सुरुवात होते. दान आणि इतरांना तृप्त करण्याचे महत्त्व. अक्षय तृतीयेच्या दिवशी दान करणे अत्यंत पुण्यदायी आहे. या दिवशी गरिबांना अन्नदान करा, पाण्याची व्यवस्था करा, गरजू लोकांना वस्त्र द्या. कारण जेव्हा आपण इतरांना तृप्त करतो तेव्हा देव आपल्या आयुष्यात समाधान आणि समृद्धी भरतो. पितरांची म्हणजेच पूर्वजांची तृप्ती. या दिवशी आपल्या पूर्वजांना स्मरण करून त्यांना अन्न पाणी अर्पण केले तर त्यांच्या आत्म्याला शांती मिळते. त्यांच्या आशीर्वादाने आपले जीवन उजळते. घरात अडचणी कमी होतात. पितर संतुष्ट झाले की घरात सुख, धन आणि यश आपोआप येते. आपले आयुष्य कसे बदलते. अक्षय तृतीया हा फक्त एक सण नाही, तर तो एक संधी आहे. आपल्या नशिबाला उजाळा देण्याची, आपल्या कुटुंबात आनंद वाढवण्याची आणि आपल्या आयुष्याला सकारात्मक वळण देण्याची. या दिवशी केलेले छोटे छोटे उपायही मोठे बदल घडवू शकतात. मैत्रिणींनो, अक्षय तृतीया हा फक्त एक दिवस नाही, तर तो तुमच्या आयुष्याला उजळवणारा एक सुवर्ण क्षण आहे. या दिवशी केलेले एक चांगले कर्म तुमच्या भविष्यात हजारो पटीने परत येते. म्हणून या अक्षय तृतीयेच्या दिवशी प्रेमाने पूजा करा, मनापासून दान करा आणि इतरांना तृप्त करा. कारण जिथे समाधान आहे तिथेच खरे सुख आणि समृद्धी असते. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.